ठरलं तर मग मालिकेचा 19 नोव्हेंबरचा थरारक प्रोमो. या भागात प्रेक्षकांना मोठा धक्का देणारा नाट्यमय प्रसंग पाहायला मिळणार आहे. पूर्णा आजी घरी एकट्या असताना हॉस्पिटलमधून महिना आणि सदाशिव घरी येतात. महिना गोड बोलत पूर्णा आजींना म्हणते, तुम्हाला जास्त साखरेची कॉफी आवडते ना, मी करून देते. विश्वासघातकी महिना पूर्णा आजींसाठी कॉफी बनवते आणि त्यात गुंगीचं औषध मिसळते. ती कॉफी पिल्यानंतर पूर्णा आजी बेशुद्ध होतात. महिना आणि सदाशिव त्यांना त्यांच्या खोलीतील पलंगावर झोपवतात. पूर्णाजी बेशुद्ध होताच महिना आणि सदाशिव त्यांच्या कपाटातील सगळे दागिने आणि पैसे जमा करतात. नंतर तोंडाला काळे कपडे बांधून हे दोघे घरातून बाहेर पडू लागतात. तेवढ्यात अर्जुन, सायली, अस्मिता, विमल घरी येतात. अस्मिता पूर्णाजींना हाक मारते आणि म्हणते, पूर्णाजी, कुठे आहेस तू? तू न आल्याने माझ्या सासूबाई खूप चिडल्या आहेत, मी त्यांना सांगणार आहे. अश्विल आणि प्रिया देखील तिथे पोचतात. सगळेजण पूर्णाजींना शोधू लागतात, पण आजी कुठेच दिसत नाहीत. घरातील सगळे पैसे आणि दागिने घेऊन काळे कपडे घातलेले चोर घराच्या मागच्या बाजूने पळून जात असताना सायलीची नजर त्यांच्यावर पडते. सायली लगेच ओरडते, कोण आहे ते? चोर, चोर, चोर! घाईघाईत सायली, अर्जुन आणि अश्विन बागेत त्या चोरांचा पाठलाग करतात आणि त्यांना पकडतात. अर्जुन आणि सायली त्यांच्या तोंडावरचा कपडा काढतात आणि समोरचे सत्य पाहून त्यांना प्रचंड मोठा धक्का बसतो. ते चोर दुसरे कोणी नसून मैना आणि सदाशिव असतात. प्रियालाही मोठा धक्का बसतो, कारण ते तिचे आईवडील असतात. या नाट्यमय वळणाने हा प्रोमो इथेच संपतो. पुढील भागात काय होईल? मैना आणि सदाशिवला त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळेल का? पूर्णाजींची अवस्था काय असेल? हे पाहण्यासाठी भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.